आपण महिनाभर मेहनत करून पैसे कमवतो, पण ते पैशाचे व्यवस्थापन कसे करायचे हे आपल्याला समजत नाही. त्या पैशांची गुंतवणूक कशी करायची, बचत कशी वाढवायची हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे आपल्याला मागे राहिल्यासारखे वाटते. पण मी अशी एक सिरीज आज चालू करणार आहे, पैसा ते संपत्ती. यामुळे तुम्ही बचत, गुंतवणूक आणि आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवायचे हे शिकणार आहात. तर या सिरीजच्या पहिल्या भागामध्ये आपण आज पाहणार आहोत फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय आणि ते साध्य करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. तुम्ही नेहमी पैसे कमवत असता, पण कधी विचार केला आहे का, मी खरोखर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे का? या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन देणार आहे. तर पहा आता, फायनान्शियल फ्रीडम म्हणजे नेमकं काय? तर तुमच्याकडे इतके पैसे असावेत की तुम्हाला काम न करता पण जीवन जगता यायला हवे. उदाहरण, तुम्हाला तुमच्या आवडीनुसार प्रवास करायचा आहे, शिक्षण घ्यायचं आहे किंवा फक्त घरात आराम करायचा आहे, तर पैशांची चिंता नसली पाहिजे. यामध्ये 3 मुख्य घटक येतात. त्यामध्ये पहिला आहे पॅसिव्ह इन्कम, म्हणजे जे पैसे तुम्ही काम न करता पण मिळवता येतात. जसं की रेंटमध्ये आपण घर वगैरे देतो त्या प्रकारे, किंवा स्टॉक असतात, म्युच्युअल फंड इत्यादी. त्यानंतर दुसरा पर्याय आहे एक्सपेन्सेस कंट्रोल, म्हणजे खर्चावर नियंत्रण ठेवणे. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट्स, म्हणजे बचत आणि योग्य प्रकारे गुंतवणूक करून संपत्ती निर्माण करता येणे. आता ही फायनान्शियल फ्रीडम का महत्त्वाची आहे? कारण आपल्या सगळ्यांनाच आर्थिक सुरक्षितता हवी असते. अचानक अपघात होणे, आजार किंवा नोकरी गमावल्यावर आर्थिक ताण निर्माण होतो. आपले स्वप्न पूर्ण करणे अपुरे राहते. यामुळे आपल्याला फायनान्शियल फ्रीडम असणे गरजेचं असतं. आता उदाहरण देते मी. जर तुम्ही दर महिन्याला 50,000 रुपये कमवत आहात आणि त्यापैकी 20% बचत तुम्ही योग्य ठिकाणी गुंतवली, तर 10 ते 15 वर्षात तुम्ही नक्कीच फायनान्शियल फ्रीडम मिळवू शकता. आता फायनान्शियल फ्रीडम मिळवण्याचे 5 सोपे स्टेप आहेत. पहिली स्टेप आहे बजेट तयार करायचे. हो, मंथली इन्कम आणि एक्सपेन्स नोंदवायचा आणि त्यातील जो अनावश्यक खर्च आहे तो कमी करायचा. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे इमर्जन्सी फंड तयार करायचा. किमान 6 महिन्यांचा खर्च पूर्ण होऊ शकेल एवढी रक्कम असणे गरजेचे आहे. त्यानंतर पॅसिव्ह इन्कम सोर्स तयार करायचा, जसं की रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड किंवा एखादा साईड बिझनेस. त्यानंतर चौथा आहे डेब्ट कमी करायची. हाय इंटरेस्टचे जे लोन असतात ते घेणं टाळायचं, किंवा जर घेतलेच असेल तर क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोन आधी फेडायचे. त्यानंतर 5वा महत्त्वाचा मुद्दा आहे इन्व्हेस्ट रेग्युलरली, म्हणजे SIP आहे, त्यामध्ये गुंतवणूक तुम्ही नियमितपणे केली पाहिजे. आता मी एक उदाहरण सांगते तुम्हाला. रोहन दर महिन्याला 40,000 रुपये कमावतो. तो 20% बचत करतो, म्हणजेच 8,000 रुपये. त्याने 8,000 रुपये SIPमध्ये गुंतवले आणि 12% वार्षिक रिटर्नसह 20 वर्षामध्ये त्याची रक्कम सुमारे 1.5 ते 2 कोटी होईल. याचाच अर्थ वयाच्या 40 ते 45व्या वर्षी रोहन आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतो. तर यातून महत्त्वाचा मुद्दा असा निघतो की फायनान्शियल फ्रीडम हे फक्त पैसे नसून तुमच्या आयुष्याचा कंट्रोल आणि स्वतंत्रता आहे. सुरुवात लहान बचतीने करा, खर्चावर लक्ष ठेवा आणि योग्य गुंतवणूक करा. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही किती वर्षात आर्थिक स्वातंत्र्य मिळवू इच्छिता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया आपण पार्ट 2 मध्ये. धन्यवाद.